बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार केला। यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला। एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पायाला गोळी लागल्यानंतर पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये त्याच्यावर गोळीबार केला। त्यात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे। शिंदेने केलेल्या बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण शहर हादरलं होतं। न्याय मिळेल का या प्रश्नाने लोकांच्या मनात असलेली भीती एन्काउंटरने काही प्रमाणात दूर झाली आहे। स्थानिक रहिवाशांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केले आहे आणि आरोपीला त्याच्या कृत्याची योग्य शिक्षा मिळाल्याचा देखील आनंद व्यक्त केला आहे। शहरातील इतर नागरिकांनीही पोलिसांची प्रशंसा केली आहे। पोलिसांनी दाखवलेल्या धाडसाचे आम्ही कौतुक करतो। अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई झाल्यास समाजातील भयाचे वातावरण दूर होईल असंही नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। पण ज्या प्रकारे आता जो अपराधी आहे, ज्या गोष्टीप्रमाणे एन्काउंटर झालाय, त्या पोलिसांचा मी पहिला आभार मानते की त्यांनी एवढ्या मोठ्या बिघडणी आज एवढा एन्काउंटर केला आणि आमच्यासारख्या महिलांना एक न्याय मिळाला। बदलापूरमध्ये सध्या जो 2 चिमुकल्यांवरती अत्याचार झाला होता, त्याच प्रकरणी जो अक्षय शिंदे हा अपराधी ज्याला पकडलं गेलं होतं, त्याचा एन्काउंटर झालेला आहे। सो ती खूप चांगली बातमी एक आम्हाला मिळालेली आहे आणि ये जो काम हुआ और बहुत पहले होना चाहिए था। कोई भी आरोपी ऐसा कांड करके बचना नहीं चाहिए और इस घटना की वजह से सबको सीख मिलेगा कि ये कोई भी बलात्कार करने से पहले 100 बार सोचेगा कि इसका अंजाम क्या होगा। त्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार आणि राज्य सरकारचेही मनापासून आभार। आणि त्याच्यासाठी मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि फडणवीस साहेब यांचा खूप मोठा आभार मानते की अशा नराधमाला अशी शिक्षा होणं फार गरजेचं आहे।